कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। घरांसाठी म्हाडाचा जुना दर निश्चित केलाय। अबुधाबी कोणत्या अडचणीत आहे? मुंबईत बिहार भवनची गरज काय? भटक्या गायींच्या मालकांना ओळखण्यासाठी AI तंत्रज्ञान विकसित केलंय। आता बँक, PF आणि शेअर बाजाराचे संपूर्ण खाते एकाच ठिकाणी दिसतील। सुनील गावस्करांनी भारतीयांना सल्ला दिलाय। अमिताभ बच्चन यांनी प्रांजळ कबुली दिली आहे। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 20 जानेवारी, वार मंगळवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे म्हाडाच्या लॉटरीची। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीत ठाण्याच्या चितळसर येथील घरांसाठी 25 वर्षांपूर्वी विजेते ठरलेल्या तब्बल 156 जणांना मोठा दिलासा मिळालाय। संबंधितांसाठी म्हाडाने कोकण मंडळाच्या लॉटरीत घरे राखीव ठेवली होती, पण त्याची किंमत काय असणार हा प्रश्न होता। म्हाडाने आता 2000 मध्ये जी किंमत होती त्यावर केवळ 4% व्याज आकारून सुमारे 36,51,000 रुपये एवढ्या किमतीत घरे देण्याचा निर्णय घेतलाय। म्हाडाकडून सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने लॉटरी काढली जाते। त्याचप्रमाणे कोकण मंडळाने 2000 मध्ये काढलेल्या लॉटरीत चितळसर येथील अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील 200 घरांचा समावेश होता। त्यानुसार अर्ज केलेल्या 156 जणांना येथे घरे लागली खरी, पण या भूखंडावर आरक्षण असल्याचं तांत्रिक कारण पुढे करत ठाणे महापालिकेने घरांच्या प्रकल्पाला परवानगी नाकारली होती। म्हाडाच्या लॉटरीत विजेते ठरलेल्या अर्जदारांना म्हाडाने त्यांच्याकडून घेतलेली अनामत रक्कम परत केली नव्हती, त्यामुळे ते घरांच्या प्रतीक्षेत होते। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे अबुधाबीची। संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष मोहम्मद बिन जायदान यांनी अचानक भारताचा दौरा केला। नवी दिल्लीच्या त्यांच्या 2 तासांच्या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। या भेटीचा संबंध UAEच्या अलीकडील संकटाशी जोडला जातोय। गेल्या महिन्यातील घटनांवरून असं दिसून येतं की अबुधाबी आखाती देशांमधील संकटात गंभीरपणे अडकलंय। मध्य पूर्वेतील 3 देशांकडून त्याला अडचणी येत असताना शेजारील सौदी अरेबियाचा आखाती देशांमधील प्रभाव सातत्याने वाढतोय। शिवाय सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्कीसारख्या देशांसोबत एक मजबूत लष्करी युती करतोय, ज्याला UAEसाठीच एक मोठा धोका म्हणून पाहिलं जातंय। 2025च्या अखेरीस संयुक्त अरब अमिराती गंभीर अडचणीत सापडली आहे। एकीकडे त्याला येमेनमधून माघार घ्यावी लागली आहे, तर दुसरीकडे सोमालियामध्ये त्याला मोठा धक्का बसलाय। UAEवर सुदानमध्ये नरसंहाराचाही आरोप आहे। या प्रकरणाबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालयात UAE विरुद्ध खटला दाखल करण्यात आलाय। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे बिहार भवनाची। मुंबईत बिहार सरकारतर्फे उभारण्यात येणाऱ्या भव्य बिहार भवनच्या प्रस्तावावरून आता राजकीय वातावरण तापलंय। 314 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या या 30 मजली इमारतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध दर्शवलाय। मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा संघर्ष उफाळून येण्याची चिन्ह आहेत। मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी यावरून सडकून टीका केली आहे। मुंबईत बिहार भवनाची गरजच काय असा सवाल उपस्थित करत त्यांनी यामागे मोठं राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला। किल्लेदार म्हणाले की उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे। अशा प्रकारे कोणाचेही लाड मुंबईत खपवून घेतले जाणार नाहीत। मनसेने या प्रकल्पाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। हा प्रकल्प होऊ देणार नाही असे संकेत त्यांनी दिलेत। बिहार सरकार या प्रकल्पाकडे मानवतावादी आणि विकासात्मक दृष्टिकोनातून पाहत असलं तरी मुंबईतील राजकीय परिस्थितीत याला पूर्णपणे राजकीय रंग चढलाय। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यावरून आगामी काळात मोठा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे। पॉडकास्टची चौथी बातमी आहे गुजरातमधील।
गुजरातमधील शहरांना स्मार्ट बनवण्यासाठी राज्य सरकार आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्यास प्राधान्य देत आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली गांधीनगरमध्ये AI सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना झाली. यानंतर या तंत्रज्ञानाचा राज्य प्रशासनात समावेश करण्यासाठी आणि नागरिक सेवा वितरण वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या दिशेने पुढे जात एका मोठ्या समस्येवर उपाय म्हणून अहमदाबाद महानगरपालिका AI तंत्रज्ञानाद्वारे भटक्या गायींच्या मालकांची ओळख पटवण्याच्या उपक्रमाचा पायलट प्रोजेक्ट म्हणून अवलंब करण्यावर काम करत आहे. यामुळे रस्त्यांवर भटक्या गायींमुळे होणारे वाहतूक समस्या आणि रस्ते अपघात रोखण्यास मोठी मदत होईल. पॉडकास्टची 5वी बातमी आहे बँक खात्याची. जर तुम्हीही दर महिन्याच्या शेवटी तुमचे विविध बँक खाते, शेअर बाजारातील गुंतवणूक आणि PF बॅलन्स तपासण्यासाठी 10 वेगवेगळ्या ॲप्स आणि स्टेटमेंट्सचा शोध घेत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. लवकरच असा दिवस येईल जेव्हा तुम्हाला तुमची सर्व बचत आणि गुंतवणूक वेगवेगळ्या ठिकाणी नव्हे तर एकाच मासिक स्टेटमेंटमध्ये मिळेल. देशातील वित्तीय नियामक अशा प्रणालीवर काम करत आहे ज्यामुळे सामान्य माणसाला त्याच्या संपूर्ण आर्थिक स्थितीची माहिती एकाच कागदावर मिळू शकेल. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. आव्हानात्मक लक्ष्य गाठण्यासाठी डावाची कशी उभारणी करायची याचे धडे संघातील इतर फलंदाजांनी विराट कोहलीकडून घेतले पाहिजेत, असं मत महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलं. आपले फलंदाज चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करू शकले नाहीत, अशीही खंत त्यांनी व्यक्त केली. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना विराटला तेवढीच सक्षम साथ दुसऱ्या बाजूने मिळणं आवश्यक होतं. भारताच्या इतर फलंदाजांनी सुरुवात चांगली केली होती, परंतु मोठी खेळी करता आली नाही ही समस्या पूर्ण मालिकेत राहिली, असं गावस्कर यांनी सांगितलं. भारतीय संघ कधीही चांगली सुरुवात करत नाही. परिणामी अशा मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना अडचणी येत असतात, असं गावस्करांनी निदर्शनात आणलं. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेते अमिताभ बच्चन यांची. अनेक दशकांपासून कामात सतत सक्रिय असलेले अमिताभ बच्चन आजही अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरतात. मात्र अलीकडेच त्यांनी आपल्या ब्लॉगमधून एक वेगळी प्रांजळ भावना व्यक्त केली आहे. अमिताभ यांनी आपल्या लेखनातून सांगितलं आहे की शिकण्याची प्रक्रिया कधीच थांबत नाही, मात्र वयानुसार त्यात येणाऱ्या अडचणी नाकारता येत नाहीत. आज ज्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतोय त्या जर आधी शिकल्या असत्या तर अधिक सोपं झालं असतं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. बदलत्या तंत्रज्ञानाच्या आणि नव्या प्रणालींच्या वेगाशी जुळवून घेताना मनाची तयारी असली तरी शरीर आणि वेळेची मर्यादा जाणवते. नव्या गोष्टी इतक्या झपाट्याने विकसित होत आहेत की एखादी गोष्ट शिकायला सुरुवात करेपर्यंत पुढची प्रणाली अस्तित्वात येते. अशा परिस्थितीत प्रत्येक गोष्ट स्वतः शिकण्याऐवजी मूलभूत समज तयार करून योग्य तज्ज्ञांची मदत घेणं अधिक व्यावहारिक ठरतं, असं ते म्हणालेत. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा, त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.